पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली तत्काळ बंद करावी, आमदार चंद्रदीप नरके यांची मागणी। शिवसेनेने देशमुख कुटुंबाला दिलेला शब्द पाळला। देशमुख कुटुंबाच्या घराचं महंत शिवाजी महाराजांच्या हस्ते भूमिपूजन, तर पुढील 3 ते 4 महिन्यात देशमुख कुटुंबाचं घर उभारणार। बाजार समिती आणि अडते यांच्या वादात शेतकरी भरडले। बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान, तर दर चांगला असतानाही सौदा होत नसल्यानं शेतकरी त्रस्त। मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न। मनसे पक्षात नवे फेरबदल होणार। 23 मार्चला पक्षाची नवी रचना समोर येणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी ॲक्शन मोडमध्ये। जिल्हाधिकाऱ्यांकडून औरंगजेबाच्या कबरीची पाहणी। अफवांवर विश्वास ठेवू नका, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का। प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। अतुल सावे आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। केंद्रीय निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय। मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड लिंक करण्याचा निर्णय। सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि घटनेतील तरतुदींनुसार महत्त्वाचा निर्णय। विधान परिषदेची पोटनिवडणूक। बिनविरोध पोटनिवडणुकीत 6 पैकी 5 उमेदवारांचे अर्ज वैध। विधान परिषदेसाठी अपक्ष उमेदवारांना भरलेला अर्ज बाद। माणिकराव कोकाटेंना तुर्तास दिलासा। शिक्षेवरील स्थगिती रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार। या प्रकरणाची सुनावणी 21 एप्रिलपर्यंत तहकूब। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न। वृद्ध शेतकऱ्याचं विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न। शेतकऱ्यावर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू। विरारमधील छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेहाची ओळख पटली। मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश। कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीची हत्या। जालन्यात 13,71,000 रुपयांचा गुटखा जप्त। अवैध गुटखा घेऊन जाणाऱ्या टेम्पोवर पोलिसांची कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।